पवार इन अडाक्शन मध्ये समोर आहे अश्विन. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. हो पहिलाच बॉल ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढला. शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल, फील्ड करेल. कंप्लीट झाली होती एक ऑन दी मार्क झालाय. श्री गणेशा झालाय. वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. गणरायाचा नाम उल्लेख केलाय या गोलंदाजाने. श्री गणेशा केलाय. एक धाव फलकावरती लगावली गेली आहे. स्ट्राईक एंड वरती येतील आता मात्र प्रमोदकडेही नजरा वळवल्या जातील. प्रमोद मैदानाच्या आतमध्ये राजच्या अगेन्स्ट. हो यावेळी पहा भन्नाट वेग. राज पवार इम्प्रेस करतोय. पहिल्याच बॉल वरती बीट केला या बॉर्डरला. प्रमोद याला अटॅक करावा लागेल. प्रमोद हा सायलेंट किलर आहे. प्रमोद मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी आलाय ना त्याने बिग हिट करण्याचा प्रयत्न सातत्याने दाखवला. टीम KCC 11 गौडेशी या संघाचा हा महत्वाचा दुवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. राज आपल्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. बिहाइंड द विकेट मनोज राजपुरे. अनुभवाची शिदोरी तिथेही पाहायला मिळाली आहे. राज थोडंसं स्पीडअप घ्या. यस हो यावेळी पहा बॉलर बॅकड्राईव्ह पाहायला मिळाला होता. मिडॉनवरती क्षेत्ररक्षक आहे कॅरी करत असताना. यस रनआउटची संधी आहे. पंचाकडे दाद मागितले. यस सेफ आहे. बॅटर वॉज सेफ. चला एकत्र जमू नका दोन्ही टीम. थोडीशी घाई करूया कारण की संध्याकाळचं सत्र आजूबाजूला हॉस्पिटल आहे मित्रांनो. त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये सायलेंट झोन मेंटेन करणं फार गरजेचं असतं. स्पर्धा जितक्या लवकर आपण आजच्या दिवसामध्ये संपू हा आयोजकांचा विशेष करून कट आहे आणि या कटामध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोत. असे कट सातत्याने तुम्ही करत जा. अशा कटांमध्ये आम्ही सामील होऊ. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यस आणि खऱ्या अर्थाने दाभेकर या संघाबद्दल चर्चा करतो. हा संघ आहे ना छोटस गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये हे संघ एकत्र आलाय. नवीन तरुण पिढी आली आहे. ग्रामस्थ मंडळी येतात. चर्चा होईल. राज हो यावेळी पहा बाडेज होता. बिहाइंड द विकेट. मनोज सर कॅरी करत असताना थोडेसे विफल ठरले. डॉट बॉल आलाय. आम्ही चर्चा करत होतो ना ते दाभेकर या संघाची. का चर्चा करू नये. छोटस गाव आहे. खऱ्या अर्थाने नंदनवन आहे. तिथे भैरी नवलाई देवीचं मंदिर आहे. त्याचबरोबर कोयना नदीचं पात्र आहे आणि सपाटी त्यांच्या जमिनीला फार सुंदर आहे आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांचा तो असलेला धबधबा. धाब्याचा धबधबा म्हटलं तर सगळ्यांची मन आकर्षित करत असताना पावसाळ्यामध्ये सगळ्यांचा ओघ तिकडे असतो. यावेळी पहा शॉटला क्षेत्ररक्षक आहे. कॅरी करेल अश्विन. हा फलंदाज झालाय बाद. स्वस्तात पलटला अश्विन. अश्विनला मोठी खेळी करता आली नाहीये आणि महत्वाचा फलंदाज या संघाचा महत्वाचा दुवा. बॅक टू द पवेलियन. टीम KCC 11 ला हा पहिला हादरा आणि आता मात्र नवीन फलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये. इनाट नंबर 3 वरती सतीश सकपाळ आपल्याला पाहायला मिळतील. सतीश इनाट नंबर 3 वरती. राज यांनी पहिल्या बॉल वरती खऱ्या अर्थाने सुंदर गोलंदाजी केली. 1 रन आला. तदनंतर मात्र दुसरा बॉल टॉप. तिसऱ्या बॉल वरती रन आली. मात्र या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया पाहूया. शॉर्ट लेंथ वरती होता. थोडासा बॉडी लाईनची गोलंदाजी आणि तदनंतर मात्र शॉर्ट मिड विकेटला सुनील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला राजच्या गोलंदाजीवरती विजय पवार यांनी तो बॉल कॅरी केला आणि यस विकेटचं पतन. सतीश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र राज यांच्या आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती फक्त धावा लागल्यात त्या 2 आणि सतीश याच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. सर्व काही सामावून घेईल. इनाट नंबर 3 वरती तो आलाय. घावरी टीम या ठिकाणी फार सुंदर खेळ केलात. एका पराभवाने खचून जाऊ नका मित्रांनो. आणखी संघर्ष करा आणि लढण्याची तयारी ठेवा. थँक्यू सो मच. आमचे डॉक्टर साहेब या ठिकाणी सज्ज झालेत. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राज पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून निघाला. खोलवरचा बॉल होता. थोडासा फ्लाइटेड डिलिव्हरी होती. पंचाकडे दाद देखील मागितली. मात्र पंचांनी सांगितले की बॉल जो आहे तो खालच्या बाजूला डीप देखील होतोय. म्हणजे तिथे तुम्हाला मिळणार नाही. क्रिकेटमध्ये अनेक तंत्र वापरली जातात. पहा पहिलं षटक हाताळण्यासाठी 4.20 सेकंदाचा वेळ घेतलाय. म्हणजे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळणं गरजेचं आहे. आपण चर्चा करत होतो ना क्रिकेटमध्ये यॉर्कर लेंथला फार महत्व आहे. अनेक वेळा आपण पाहिलं ना तर यॉर्कर लेंथ वरती कधी कधी फुलटॉसही पडले जातात. बिमरही पडला जातो मित्रांनो. पण खेळ आहे ना हा सातत्याने पुढे राहिलाय आणि पहा गोलंदाजांची एक वेगवेगळी शैली आहे. मला आठवतं ना मी सातत्याने चर्चा करतो जिथे पीस ऑफ मास्टर म्हणजे म्हटलं जातं ना की मास्टर ऑफ द स्लो डिलिव्हरी कर्ली एम्लोस डॅरेन ब्रावो कॅरिबियन क्रिकेटर आहेत.
यांच्या गोलंदाजीची चर्चा होते. तर मात्र वेगवान गोलंदाज जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रेटली असेल, मेग्रा असेल यांच्या गोलंदाजीची आम्ही चर्चा करतो. मात्र आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी देवळी गावचा दुसरा गोलंदाज आलाय. नाव आहे गौरव जाधव. आतापर्यंत पहा काय योग आहे. आमचे स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील गौरवदादा आहेत आणि दाभेकर या संघाला आणि खऱ्या अर्थाने उत्कृष्ट गोलंदाज देखील आहेत आणि या स्पर्धेमध्ये ते गोलंदाजी करणार आहेत. यामध्ये दुमत नाहीये. उद्याचा दिवस त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः आयोजक येतील. मात्र जाऊया गौरव, थोडंसं स्पीडअप घ्या. आम्ही टायमर लावलाय. जर 15 मिनिटाच्या आतमध्ये आपले 3 षटकं झाली नाहीत तर एक खेळाडू आपल्याला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. हा ऍडव्हान्स असेल टीम गावडोशीला. चला 5 मिनिटाचा खेळ संपला. उर्वरित 10 मिनिटाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गौरव निघालेत आपल्या ट्रॅकवरून ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅकचीट, लिडिंग एज, टॉप एज, बिहाइंड द विकेट. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव. येस, एका धावेने स्कोर कार्ड अप झालाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सरळ 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड. त्याचबरोबर सन्माननीय श्री मंगेश जाधव यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय आणि त्यांचं या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक स्वागत आहे. मात्र यावेळी पहा बॅकफूटवरती गेले. त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला हा हलक्या हाताने पंच केला. 1 धाव मिळाली इथे. गौरव सर, या स्पर्धेबद्दल आम्ही चर्चा करतोय, या गावाबद्दल आम्ही चर्चा करतोय. मी सकाळी देखील म्हटलं की जीवनाचं रहाटगाडगं बाजूला सारावं, एकत्र यावं आणि एक वज्रमूठ बांधावी. आज दाभेकरच्या ग्रामस्थांनी वज्रमूठ बांधली आहे. या स्पर्धेचं आयोजन लाख मोलाचं आहे. सातत्याने चर्चा होते. मात्र यावेळी पहा बॅकफूटवरती गेले. स्क्वेअर कट, सरळ चेंडू डिस्पॅच केला. एक टिपिकल फटका. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय सतीश. वा, प्रमोद आहेत, माफ करा, प्रमोद याच्या बॅट मधून हा क्लासिकल फटका पाहायला मिळालाय आणि षटकारी आलाय. त्याचबरोबर संजय दादा दाभेकर यांच्या शुभ हस्ते आमच्या कॅमेरामॅनला मी थोडीशी विनंती करेन, इकडे फोकस करा. चला बॉल द्यायचा. तत्पूर्वी मात्र मुख्य व्यासपीठावरती आम्ही मान्यवरांचा शुभ सत्कार करत आहोत. थँक्यू सो मच. मान्यवरांचा या ठिकाणी आम्ही शुभ सत्कार करतो. मायाची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि चमचमती ट्रॉफी सचिन दादा आणि संतोष दादा, आमच्या मंगेश रामचंद्र जाधव साहेब आहेत जे सचिव आहेत आमच्या. त्याचबरोबर आमच्या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान सचिव सन्माननीय श्री संतोष दादा यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. बोलिए ना सर. यावेळी पहा फटका लॉफ्टेड केलाय. त्यानंतर मात्र क्षेत्रश येईल, नितीन येतील. 1 धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी. मैदानाच्या आतमध्ये मात्र पुरेपूर पोहोचलेत आणि धावफलकावरती बदल घडलाय. धावफलकावरती धाव संख्या 12, माफ करा 14 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाजही बाद झालाय. 14 हा आकडा पुन्हा एकदा प्रेमाचा आकडा आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याचबरोबर यस चर्चा होते. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि अमित सर प्रमोद मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि प्रमोद अतिशय सुंदर फलंदाजी केली आतापर्यंत. 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावा त्यांनी बनवल्यात. टीम देवळी कडून आपण पाहिलं ना तर गौरव गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत आणि गौरव यांची देखील रणनीती फार स्पष्ट आहे. सुंदर गोलंदाजी गौरव देखील करताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गौरव. हो, यावेळी पुन्हा एकदा बॅकफूटवरती गेले. पॉइंटला पहा अशोक जाधव पाहायला मिळाल्यात. वयाच्या
56व्या वर्षी हे मैदानाच्या आतमध्ये, वयाच्या 55-56व्या वर्षी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं वेळ आहे. असंच आहे मित्रांनो. मी पुन्हा एकदा आमच्या कॅमेरामॅनला थोडंसं विनंती करेन, या प्लेअरला फोकस करा मित्रांनो. पहा, यांच्या मुलग्याचं वय जवळजवळ 28 ते 30 वर्षाचे आहेत. मात्र पहा, हे अशोक दादा आम्हाला पाहायला मिळतात. अशोक दादा एक हात वरती करा. पहा, टीव्ही स्क्रीनवरती आम्ही अशोक दादांना पाहतोय. वयाच्या त्या वयामध्ये आहे जिथे 58 ते 50-55च्या पुढे असणार हे खेळाडू, लिजेंडरी क्रिकेटर आजही या देवळी गावाचं नेतृत्व करतायत आणि आपण त्यांना टीव्ही स्क्रीनवरती पाहिलंय. काय अनुभवाने आणि खऱ्या अर्थाने अंगावरती शहारे आणणारा मोमेंट आहे. हा खेळ आहे ना, अशाच पद्धतीने रंगला जातो. वयाचा एज इज डझंट मॅटर असं म्हटलं जातं आणि हेच पाहायला मिळालंय. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज येतील. चला, शेवटचे 4 मिनिटं राहिलेत. 3 देवळी 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहे, त्याची नोंद घ्या. त्याचपूर्वी मात्र आपण या व्यासपीठावरती मुख्य डायसवरती आपण पाहतोय या ASK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान सचिव सन्माननीय संतोष सकपाळ वाळणे यांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की साहेब या आपला आम्ही या ठिकाणी करत आहोत शुभ सत्कार. मात्र यावेळी पहा, इनसाइड आउटचा फटका, ओव्हर दी कव्हर्स, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार, मिळतील धावा 4, आला तो चौकार. चला, इथे आपण आता मात्र संतोषदा यांचा या मुख्य डायसवरती अमित यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करतोय. पहा, टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाला. थँक्यू सो मच संतोष दादा, आपण या ठिकाणी उपस्थित दाखवलीत. आपला संघ या स्पर्धेमध्ये खेळला. जय आणि पराजय या नाण्याच्या 2 बाजू आहेत, मात्र आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दाखवून दी क्रिकेट. नितीन आलेत. पहिल्या बॉलवरती 4 जरूर बनवल्यात, मात्र धावफलकाकडे नजर वळवली ना तर धाव संख्या 19 हा आकडा पाहायला मिळाला. हो, यावेळी पहा कमबॅक केलाय, डॉट बॉल आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता रोख लावलाय 19 या आकड्यावरती. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी पदताली त्याचा उपयोग करून खेळण्याचा प्रयत्न होता. बादचा इनर एज आणि तदनंतर मात्र डीप मध्ये बिहाइंड विकेट बॉल चाललाय. 1 धाव मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. यस, डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावत संख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाले. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपण पाहिलंय. चला, टीम KBCC विरवाडी आणि यंगस्टार कुरोशी या दोन्ही टीमला आम्ही या ठिकाणी कॉल करत आहोत. लगेचच या. आणि दरम्यान मात्र आपण पाहिलं एक जबरदस्त प्रहार. चला, पुढील होणारी मॅच रेणुशी विपक्ष दाभेकर या 2 टीम मध्ये पुढील होणारी मॅच असेल, याची दखल घ्या. मात्र पहा, मैदानाच्या आतमध्ये 27 धावा आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती आल्यात आणि नितीन यांचं थोडंसं षटक महागडं आपण म्हणू शकतो, जिथे 13 धावा त्यांनी खर्ची केल्यात. 13 रन्स मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आता मात्र शेवटच्या षटकाच्या दरम्यान आपण जातोय. इथे शेवटचं षटक हा देखील एक महत्वाची भूमिका असेल देवळी टीमसाठी. चला, थोडंसं स्पीडअप घ्या. चला, देवळी टीमने मात्र या ठिकाणी 14.15 सेकंद मध्ये 3 ओव्हरचा खेळ संपवलाय आणि देवळी संघाचं देखील तेवढंच कौतुक केलं जाईल. मात्र पहा, इथे आता मात्र टीम मीटिंग बराच वेळ घेऊ नका. देवळी टीम थोडंसं सहकार्य करा.
धावसंख्या 28, लॉस ऑफ 1 विकेट. टीम गौडशी KCC 28 धावा या मैदानाच्या आतमध्ये फार मोठं आव्हान मी म्हणेन, जिथे फलंदाजी करत असताना फलंदाजांना मोठे प्रहार करण्यापासून रोखलंय. शेवटचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. विजय पवार आलेत मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने. हा बॉल हो, पहिल्याच बॉलवरती टोले जंग फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये सचिन जाधव यांच्याकडून थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि दरम्यान 2 धावाही पाहायला मिळाल्या आणि नक्कीच संघनायक होते. थोडा ओव्हर एक्साइटमेंट पाहायला मिळाला आणि तिथे कॅच ड्रॉप. या धावा मिळाल्या त्या 2. या 2 धावेने स्कोर कार्ड आता आपण पाहिलं ना तर 30 या आकड्यावरती. आपण ऍक्शन रिप्ले पाहिलं, सचिन थोडंसं कॅज्युअली कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र पुढचा बॉल. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका. कवस आणि कवसला प्रोडक्शन आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी पहा प्रोडक्शन देत असताना थोडीशी गफलत झाली आहे. 100 मध्ये कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पुन्हा एकदा कंप्लीट केल्यात आणि या 2 रन्सने मात्र मैदानाच्या आतमध्ये 3री धाव देखील घेण्यामध्ये यश मिळवलंय. 4थ्या धावेसाठी जात आहेत. मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, ह्या चुका आणि चुका. एक्स्ट्रा 4 रन्स मी म्हणेन, जिथे कॅचही ड्रॉप झाला आणि 4 धावेने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 34. 34 धावा. चौतीस धावा. 7 बॉलच्या पाठीमागे 16 धावेवरती खेळतोय तो सतीश यांनी मात्र प्रभावित केलाय. मैदानाच्या आतमध्ये टीम गौडशी KCC संघाकडे नजरा वळवल्या गेल्यात. पुढचा बॉल हो, यावेळी इन कटर पाहायला मिळाला होता. बॉल पडल्यानंतर मात्र कट झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. देवळी टीम मात्र स्ट्रगल करते या शेवटच्या षटकामध्ये. 8 बॉलच्या पाठीमागे 16 धावा खेळत असताना सतीश पाहायला मिळालाय. 10 बॉलच्या पाठीमागे 17 धावा खेळत असताना प्रमोद पाहायला मिळालाय. टीम गौडशी KCC संघाकडे नजरा वळवल्या गेल्यात. या संघाने मात्र प्रभावित केलेत. दोन्ही खेळाडू रायझिंग स्टार आहेत, इन फ्युचर आहे मैदानाच्या आतमध्ये गौडशी संघाचं. आणि या मॅच मध्ये एकही बॉल वाईट नाहीये देवळी टीमकडून. ही जमेची बाजू आहे. मात्र यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल आणि इथे विकेट मिळाला. विजय यांनी पहिल्या बॉलवरती खऱ्या अर्थाने इथे विकेट मिळवलाय. गौरव होते बॉलच्या खाली आणि पहा इथे जी खऱ्या अर्थाने एक चांगली जोडी जमली होती, एक चांगली पार्टनरशिप बनली होती, त्या पार्टनरशिपला ब्रेक केलाय. थोडासा ओव्हर फुल टॉस बॉल मी म्हणेन आणि तदनंतर मात्र अडाक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. लॉंग ऑफ वरती कॅरी केला आणि विकेटचं पतन. गौरव यांनी मात्र सुरेख झेल टिपला आणि पहा इथे आणखी एक हादरा दिला टीम गौडशीला. आणि आता धावफलकाकडे नजर वळवली तर 35 धावांवरती दुसरा फलंदाजही बाद झालाय. आता नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे रमेश सकपाळ. रमेश सकपाळ खऱ्या अर्थाने एक घणाघाती फलंदाज म्हणून ओळखला जायचा. मात्र सध्याच्या घडीमध्ये आपण विचार केला तर व्यवसाय आणि व्यवसायामध्ये वेळ न देणं आणि क्रिकेट पासून थोडंसं लांब होणं, मात्र जो हाडाचा क्रिकेटर आहे ना तो पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळलाय आणि हेच पाहायला मिळालंय. रमेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती अडाक करावा लागेल रमेशला. मोठा प्रहार येईल का या ओव्हर मध्ये? यस, पहा इथे जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एस्टॅनचा वेध बिहाइंड विकेट. मनोज राजपुरे आपल्याला पाहायला मिळाल्यात. वयाच्या त्या टप्प्यामध्ये आहे जिथे वय वर्ष 48-49 मध्ये जात असताना कमालीचा कॅच देखील त्यांनी घेतलाय आणि या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 2 विकेट वरती विजय यांनी किमया केली आहे आणि या बॉल वरती हॅट्रिकचा विकेट त्यांना संधी आहे. मात्र स्ट्राइक एंड वरती आता नवीन पहा मनोज यांची किमया पाहायला मिळाली. बिहाइंड विकेट कमालीची फ्रिक्वेन्सी पाहायला मिळाली जिथे क्विक ऑफ सेकंड मध्ये रिएक्शनही दिला.
पुढचा बॉल विजयचा हॅट्रिक बॉल आहे. यावेळी हॅट्रिकची संधी होईल का? इथे हॅट्रिक मिळवणं गरजेचं आहे. मिळेल का? काय घडलं? इथे संधी होती मात्र रनआउटची संधी. यस, इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद होतील. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 4 ओव्हरच्या पाठीमागे धावसंख्या 37 आणि उर्वरित 4 ओव्हरच्या पाठीमागे 4ही फलंदाज बाद झाले. चला पुढील येणारी मॅच टीम आम्ही विनंती करतो टीम JMCC रेणोशी आणि SBCC दाभेकर या टीमला आम्ही हा कॉल देतोय. चला टीम दाभेकर संघनायक काही या ठिकाणी करेक्शन आहेत. टीम बिरवाडी आणि टीम कुरोशी या लाला या टॉस साठी यायचंय. टीम बिरवाडी संघनायक आपण या आणि आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. तुषारजी जांभळे यांच्या समेत मात्र हा टॉस केला जाईल. थँक्यू सो मच. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करूया. टॉस असेल एका बाजूला यंगस्टार कुरोशी त्यांच्या विरुद्ध KBCC बिरवाडी या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. द्वितीय फेरीची मॅच आहे आणि टॉस करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय संतोष दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर दर्शन मोरे आहेत बिरवाडी टीमचे कॅप्टन आणि यंगस्टार कुरोशी या टीमचे कॅप्टन स्वप्नील शिंदे आहेत. कॉल कोण देणार? स्वप्नील शिंदे यंगस्टार कुरोशी या टीमचे कॅप्टन कॉल करतील. संतोष दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करतोय. हेड किंवा टेल असा कॉल करायचा आहे. कॉइन स्पिन. कॉइन हवेमध्ये असताना टेल असा कॉल केलाय अर्थातच टेल आलेला आहे आणि टॉस जिंकलाय स्वप्नील शिंदे. यंगस्टार कुरोशी या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही पहिली बॉलिंगच घेऊ. फिल्डिंग करणार आहात. एक सामना तुम्ही जिंकलाय तो देखील अगदी सहजरित्या तो जिंकलेला आहे. आणि या मॅच मध्ये काय रणनीती असेल? ऍक्च्युली तरी आमची या वर्षातली पहिली जीत आहे. आम्ही सगळ्या म्हणजे हारत चाललो होतो. थोडा कॉन्फिडन्स लूज झाला होता पण आज परत एकदा पहिला रन जिंकलोय तर नक्कीच कमीत कमी जागा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच गत वर्षीचा सीझन आहे तो चांगला राहिला होता परंतु या सीझनची सुरुवातीपासूनच तुम्ही अजूनपर्यंत बॅकफुटला ढकललेला आहात. या स्पर्धेमध्ये एक मॅच तुम्ही जिंकलेली त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स लेवल आत्मविश्वास वाढलेला असेल आणि आपण जाऊया नक्कीच दर्शन मोरे यांच्याकडे. एक चांगले क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे ओळख आहे आणि KBCC बिरवाडी टीमने मात्र सध्याच्या घडीला त्यांच्याकडे कॅप्टनशिप निभावलेली आहे. दर्शन दादा टॉस तुम्ही गमावलेला आहे आणि बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? नक्कीच आम्ही 40 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. थोडी विकेट चॅलेंजिंग आहे. बघितलं तर लेग साईडला क्लिअर नाही होत आहे आणि कुरोशी देखील चांगला संघ आहे, चॅम्पियन संघ आहे तर त्यांच्या विरुद्ध नक्कीच खेळायला आवडेल. नक्कीच KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे जे टुर्नामेंट असतात त्या सर्व टुर्नामेंटमध्ये मॅचेस कडक होतात. अगदी धावसंख्या अगदी उंचावली जाते आणि त्या धावसंख्येचा पाठलाग देखील केला जातो. परंतु सकाळपासून थोडंसं या मैदानाचा विचार केला तर ग्रास देखील आहे आणि त्यामुळे धावसंख्या कमी होते आणि जरी धावसंख्या कमी झाली तरी देखील गोलंदाजांची अप्रतिम भारदारी खेळी पाहायला मिळते आणि मॅचेस देखील कडक होत आहेत. बॅटिंग करणार आहात, जास्तीत जास्त धावा बनवणार आहात. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? मी पहिल्या मॅचच्या वेळी पण म्हटलं होतं एक आयोजन सुंदर आहे, चांगलं ग्राउंड आहे. आम्ही तर फर्स्ट टाइम खेळतोय पण ग्रीन आउटफील्ड आहे बघा, अतिशय चांगलं ग्राउंड. तर दाभेकर संघांचा आणि ग्रामस्थांचा दोघांचाही आभार आणि कुरोशी संघाला देखील मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. अगदी कॅप्टन अगदी दर्शनदादा मोरे आहेत आणि त्यांनी समोरच्या टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खरं तर दर्शनदादा यांनी सांगितलंय की संपूर्ण मैदानावरती हिरवीगार शाल पसरलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये खेळण्यासाठी खूप मोठी मजा येते. टॉस आपण पाहिलेली आहे. टॉस जिंकलेला आहे यंगस्टार कुरोशी या टीमने. फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे KBCC बिरवाडी या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, तिचा आवाज ऐकूया शैलेजी जाधव सर यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकला तुषारजी जांभळे यांचा आणि आता मात्र जाऊया सेकंड इनिंग मध्ये जिथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल अश्विन सकपाळ आल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती त्यांचा सामना करण्यासाठी देवळी संघाकडून आघाडीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे
राज पवार आणि त्याच्या समेत असेल तो अक्षय जाधव. म्हणजे ही जोडी जेवढी संघाला लीड करते त्यांना विरोध करण्यासाठी टीमच्या अगेन्स्ट उभा राहिला आहे तो अश्विन. पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिल्याच बॉलवरती जोरकस प्रहार. एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन आहे का? चेंडू चाललाय वन बाउन्स सीमा रेषे पार. चौकार 4 रन्स. कम्मालीचा फटका राज पवार यांच्या बॅट मधून आलेला हा दाहकता पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती त्याने आक्रमण केलंय 37चा पाठलाग करत असताना. 38चा पाठलाग करत असताना आपण पाहिलं ना तर 37 धावा या गावडेशीने बनवल्या आहेत. 38 तुम्हाला बनवायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दुसऱ्याही बॉलवरती जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाची झुंज पुरी पडली आहे. कॅच ड्रॉप झाला बिहाइंड द विकेट. एक धावही मिळेल जी घोषांकित क्षेत्रामध्ये. 5 धावा धावफलकावरती आहेत. 22 बॉल 33चं समीकरण समोर येऊन पोहोचलंय. हा इंट्रोडक्शन मध्ये बैठक मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा स्विंगही चांगला होता. बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट. अश्विन यांच्या गोलंदाजीवरती हा यष्टीरक्षकाकडून झालेली चूक पाहायला मिळाली आहे. 5 धावा धावफलकावरती जरूर आल्यात. या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या सातत्यपूर्ण. पुढचा बॉल अश्विन. हो यावेळी पहा डाऊन द ग्राउंड ही झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त प्रहार आहे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. मस्ट कॅरी कराव्या लागतात त्या कॅचेस. पहा असं म्हटलं जातं ना की मैं शून्य हूं और शून्य से आगे कुछ नहीं. आणि मैदानाच्या आतमध्ये शून्यच मिळणार आहे जर तुम्ही कॅच ड्रॉप करणार आहात तर. आणि हा शून्य तुम्हाला खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं ना की शून्य ज्याच्या मागे उभं राहतं त्याची किंमत नक्कीच वाढते. मात्र शून्य जर एकात्र उभा असेल ना एकटा उभा असेल ना तर त्याला किंमत शून्य आहे. म्हणून मित्रांनो कोणाच्या तरी सोबतीने उभे राहा. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान सोबत फार महत्वाचे आहे. आणि एकजुटीचं दुसरं नाव म्हणजे दाभे दाभेकर हे देखील पाहायला मिळालंय. आणि पहा एकामेकासोबत एकामेकाला पुढे घेऊन जाण्याची ही वर्णी आणि खऱ्या अर्थाने हे गोंडस असा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल 21 बॉल 32 अक्षय. हो यावेळी बॅकफूटवरती गेलेत. कव्हरला कट केला. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा इथे अक्षय थोडेसे इंजर्ड आहेत. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न आहे मात्र इथे एक धाव मिळाली आहे.
अरे बॉल थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा कमबॅक करतोय. 20 बॉल 31 ची मॅच आणि समीकरण रंगलंय. 20 बॉल पाठीमागे 31 बनवायचे आहेत. अश्विन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्वतःला सावरले. थोडीशी इंजुरी त्यांना झाली आहे, मात्र स्ट्राईक एंड वरती आहेत ते फलंदाज राज. चला अश्विन मॅच ऑन करायची आहे. चला 20 बॉल 31 ची गरज आहे. हो यावेळी ऑन साइडला डिपिश बॅकवर्ड स्कोर लेग मिड विकेटच्या दरम्यान चेंडू चालला. 1 बाउन्स 2 बाउन्स मारे शेपार आला तो चौकार. 4 रन्स. 19 बॉल आणि 27 ची गरज इथून पुढे. आपण पाहिलं ना सातत्याने आपल्याला पाहायला मिळालंय. राज आणि अश्विन यांच्यामधलं हे वॉर. पुन्हा एकदा खोलवरचा बॉल आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. राज येथील नॉस्ट्राईक एंड वरती डेंजर एंडला पाहायला मिळाला. तो त्यांचा कॉल होता. मैदानाच्या आतमध्ये ते आलेत. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 18 बॉल आणि 26 ची गरज आहे. मॅच क्रुशल आहे. दोन्ही टीमसाठी मॅच फार महत्वाची आहे. या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. टेक्निकल क्रिकेट जर पाहिलं ना तर इथे आपण विचार केला तर देवळीची लाईनअप बॅटिंगची पाहिली ना तर देवळी आता मात्र प्लस पॉइंट मध्ये आहे या पहिल्या ओव्हरच्या पाठीमागे. जिथे पहिल्या ओव्हर मध्ये आल्या त्या 12 रन्स ऑन द बोर्ड. चला टीम गावडेची चर्चा करत बसू नका, थोडीशी घाई करा. सातत्याने आपण अगोदरच ठरवायचं असतं की मैदानाच्या आतमध्ये कोण पुढची ओव्हर टाकणार आहे. आणि आपण पाहिलं ना तर आता इथून पुढे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. नाव आहे प्रतीक सकपाळ. मैदानाच्या आतमध्ये येतील. प्रतीककडेही नजरा वळवल्या जातील. येस आमचे स्कोरर जिथे आम्ही पाहतो ना गौरव जाधव यांनी आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन दिली आहे की या मॅच मध्ये आतापर्यंत 5 ओव्हर झाल्या आणि 5ही ओव्हर मध्ये एकही वाईट आला नाहीये. आणि अपेक्षा आहे की या मॅच मध्ये एकही वाईट येणार नाहीये अशी त्यांची भाकीत आहे. मात्र या भाकीत सत्य होईल का? मैदानाच्या आतमध्ये काय घडेल, काय बिघडेल? दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक आलाय. प्रतीकच्या अगेन्स्ट आहे राज. राज हा एकमेव खेळाडू आहे ना जो देवळी टीमला लीड करतोय सध्याच्या घडीला. हे पाहायला मिळालंय. चला प्रतीक निघतील आपल्या रनवेवरून ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेले. पंच केला. कव्हर्स आणि सुपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि कॅरी करेल तो झेल आणि संपलाय. फलंदाज राज यांचा खेळ. पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू, पहिला मासळी लागली गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. राज पवार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इनॅक्ट नंबर 3 वरती दोघेही बंधू सख्खे आहेत आणि सख्खे बंधू सख्खे मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अक्षय जाधव आहेत, अशोक जाधव, तर दुसऱ्या बाजूला गौरव अशोक जाधव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दोघे बंधू. आणि वडीलही खेळतात पहा. आज वडिलांकडे नजरा वळवल्या तर आज त्यांचा नातू पाहत असेल, तोही या मॅच कडे आकर्षाने पाहायला मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये तोही या टीम मध्ये खेळेल, यामध्ये दुमत नाहीये. मात्र जाऊया पहिला बॉल वरती विकेट मिळाल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती चढवला प्रहार. सुपखम बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4 का नाही. इथे प्रोडक्शन दिले गेलंय. जबाबदारी घेतली आहे मैदानाच्या आतमध्ये टीम गावडोशीच्या. या लढवय्यांना सलाम आहे. कमालीची बॅटिंग केली आहे, मात्र 3 धावा इथे अंकित केल्यात. दरम्यान आपण पाहिल्या
3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 16 बॉल आणि 23 ची गरज आहे. मॅच क्रिटिकल सिच्युएशन मध्ये मी म्हणेन. आता मात्र राज पवार सारखा एक फलंदाज बाद झाल्यानंतर पहा, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर गावडोशी टीमच्या 3 होत्या, एक फलंदाज बाद झाला होता आणि गावडोशीच्या देवळी टीमच्या खऱ्या अर्थाने धावा बनवल्या त्या 12 आणि कोणताही विकेट नव्हता. जाऊया पुढचा बॉल. प्रतीक समोर आहे अक्षय. हो, यावेळी पहा थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा बॉटम एज, तदनंतर मात्र बिहाइंड विकेट. एकेरी धाव. डिक्लेअर झोन. येस, धावसंख्येने धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. येणारे 15 बॉल आणि 22 ची गरज आहे. एक मोठा प्रहार मॅच मध्ये समतोल राखला जाईल, मॅच बनली जाईल. यावेळी मात्र फटका करार आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. चेंडू चाललाय सरळ. 1 बाउन्स. सीमा रेषे पार. चौकार. अक्षय जाधव सेट ऑन फायर. कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि आपण चर्चा करतोय. पहा या पाठीमागची दाहकता. रमेश होते त्या ठिकाणी मात्र ते बनले प्रेक्षक. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. 4 धावा मिळाल्या. आता मात्र समीकरण बदललंय. 14 बॉल आणि 18 ची गरज आहे. 14 बॉल 18. मैदानाच्या आतमध्ये प्रामाणिक जो काम करतो ना त्याला प्रामाणिक यशही मिळतं. मैदानाच्या आतमध्ये दाभेकर या ग्रामस्थांनी प्रामाणिकच काम केलंय आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने प्रामाणिक यशही मिळत आहे. काय मिळू नये. पहा, खेळाडूंसाठी मात्र एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं छोटी गोष्ट नाही आहे आणि सातत्याने 4 वर्ष परंपरेची. हो, यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. दाभेकरांसाठी मी एवढंच म्हणेन की 4 वर्ष परंपरेची, 4 वर्ष नवीन रंगाची, 4 वर्ष आम्ही आमच्या गावाच्या स्वाभिमानाची, गावाच्या अभिमानाची 4 वर्ष आम्ही ही स्पर्धा घडवतोय. मात्र हीच आता मात्र 400 हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न यशस्वी. चेंडू चाललाय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. आता मात्र समीकरण बदललंय. 12 बॉल आणि 17 ची मॅच आहे. धावफलकावरती 21 लगावल्या गेल्यात. थँक्यू सो मच. जाऊया इनाट नंबर 3 वरती. आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतील सतीश सकपाळ आणि त्यांच्या समोर असेल गौरव जाधव यांच्यामधले वॉर. जिथे 12 बॉल 17 ची गरज आहे. मॅच मात्र फसली आहे. 12 बॉल 17. गौरव पदकालित्याचा उपयोग केला. त्यानंतर मात्र बॅटचा मोठा किनारा. बिहाइंड विकेट. यष्टी रक्षकालाही चकून बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. मिळेल ती 1 धाव. या एका धावेने आपण चर्चा केली ना तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. म्हणजे येणारे बॉल 11 आहेत, बनवायचे आहेत 16. 11-16 ची मॅच. हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल फॉलो केला आणि तदनंतर मात्र विकेटचं पतन. गौरव बॅक टू द पवेलियन. नाराज होत आहेत अक्षय. मात्र मोठी स्टारकास्ट आहे देवळी टीमकडे आणि बॉलिंग साठी मात्र गावडोशी टीम ओळखली जाते. गौरव सर असं म्हटलं होतं ना की मॅन्युफॅक्चरिंग आहे ती गावडोशी संघाकडे गोलंदाजाची. तर या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. जिथे आपण पाहिलं ना तर गावडोशी खऱ्या अर्थाने KCC 11 अनेक वेळा काहींचं मत असं असतं की ही ब टीम आहे. मात्र मी म्हणेन अ टीम सारखीच लढते. या टीमचं एक कौशल्य मी सांगेन गावडोशी टीम कडून आम्ही नेहमीच पाहायला मिळालं गौरव सर की या दोन्ही टीम आहेत ना त्या या सीझनला ज्या खेळाडूचा परफॉर्मन्स चांगला होतो त्या खेळाडूला पुढच्या सीझनला अ टीम मध्ये संधी मिळते. म्हणजे तुम्ही इथून खालून तयार करून मग मोठ्या टीम मध्ये जात आहेत. ही जमेची बाजू आहे आणि येणाऱ्या गावडोशी टीम आणि या गावडोशी गावासाठी चांगलं आहे.
आणि क्रिकेट असंच घडलं पाहिजे. छोट्या टीम मधून एका मोठ्या टीम मध्ये प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला मिळतोय ती संधी. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॉर्डर येतील. मैदानाच्या आतमध्ये नाव आहे नितीन जाधव. नितीन जाधवकडे नजरा वळवल्या जातील. जिथे येणारे बॉल 10 शिल्लक आहेत आणि 10 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 16. 10-16ची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. टार्गेट 38चा आहे. 22 धावफलकावरती लगावल्यात. 10 बॉल 16ची मॅच. नितीन जाधव स्ट्राईक एंड वरती. हो, यावेळी पहा डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल आहे. पंचाकडे दाद मागितले. पंचाने सांगितले की हा लेग स्टिंप वरून जाणारा बॉल आहे आणि 9 बॉल आणि 9 बॉलच्या पाठीमागे आता 16ची गरज आहे. नितीन जाधव मैदानाच्या आतमध्ये. 9-16ची मॅच. मॅच आता फसली आहे. चला पुढचा बॉल. हो, यावेळी ऑन साइडला फ्लिक केला. क्षेत्राच्या आयडीप मध्ये प्रोडक्शन दिलं जाईल. एक धाव तर घेतली आहे. दुसरी साडी जातील. तिसरी मिळेल का? काय घडलंय? पंचांनी सांगितलं की वेट करा. एकच धाव आहे जी डिक्लेअर झोन मध्ये जाईल. आता मात्र मॅच फसली आहे. येणारे 8 बॉल आणि 15ची गरज आहे. 8-15ची मॅच. मॅच फसली आहे. टीम देवळी आता मात्र टेन्शन वाली मात्र आहे. चर्चा होते. चला. हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताला. व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. 8 बॉल 14ची मॅच. 8-14चं इक्वेशन. टीम देवळी लढते. टीम देवळी फाईट करते. आता गावडोशी तेवढीच ताकदीने, तेवढ्याच जोशाने आणि तेवढ्याच तीव्रतेने मैदानाच्या आतमध्ये फाईट बॅक करते. जशास तसं उत्तर दिलं जात आहे. पुढचा बॉल सतीशचा. ओ, यावेळी इनसाइड आउटचा फटका. ओ, ती कव्हर क्षेत्ररक्षक आहे. मात्र चेंडू चालला वन बाउंड सरळ सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. आला ना तो या मॅचचा 10 वाढवणारा चौकार. 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ट्विस्ट निर्माण झालाय. असं म्हटलं जातं ना की काटे की टक्कर किसके मुंह में होगी अब घी शक्कर. मैदानाच्या आतमध्ये ही घी शक्कर, ही मिठाई, विजयाची चाखण. येणारे बॉल शिल्लक आहेत 7. बनवायचे आहेत 10. 7 बॉल 10ची गरज. 7 balls 10 runs must needed आहेत. 38 to the win. 38 ऑफ द टार्गेट. 38 धावांचं टार्गेट तुमच्या समोर ठेवलंय टीमने आणि आता तुम्हाला बनवायचं आहे. तुमचा स्कोर कार्ड धावफलकावरती 28 झालाय. 28 रन्स ऑन द बोर्ड. अक्षय बरोबर आहे. 38 टू विन. 38. 7 बॉल 10ची गरज आहे. हो, यावेळी पहा बॉडी लाईन गोलंदाजी केली आणि डॉट बॉल आलाय. सतीश व्हेरी वेल बॉल. आणि आता समीकरण बदललंय. 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 10ची गरज आहे. 6 बॉल आणि 10 हे इक्वेशन. थँक्यू सो मच. दरम्यान मात्र आपण शेवटच्या षटकाच्या अगोदर या व्यासपीठावरती माननीय श्री जगदीश गंगाराम निवळकर साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या, मुख्य डायसवरती या. आपलं आहे या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत. या जगदीश सर या आपल्या या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. गोलंदाजीसाठी आले ते विजय सकपाळ. विजय यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. कमीच आहे. अरे हा आवाज
एक धाव घेतली आहे. यस, विकेटचं पतन. येणारे 5 बॉल आणि 9 ची गरज. नितीन, बॅक टू द पवेलियन. सहा 9 आपले 5-9 5-9. चार 7 ची मॅच आहे. 4 बॉल 7 धावा. तीन बॉल 5. दोन बॉल 1. स्कोर इज लेवल. 2 बॉल 1. चला, देवी टीम इथे विजयी होते आणि विजयी टीमचं असेल ते अभिनंदन. आणि या मॅच मध्ये अतिशय सुंदर कामगिरी केली आहे. या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. चला, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण किताब देतो. राज पवार ठरले.